नमस्कार, तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल पॉइंट. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी किल्ल्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे गैरहजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लाल किल्ल्यावर देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या सोहळ्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सलग दुसऱ्या वर्षी उपस्थित राहिले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रोटोकॉलनुसार जागा देण्यात आली होती. मात्र तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये राहुल गांधीच्या बसण्याच्या व्यवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांना प्रोटोकॉल आणि परंपरेपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेवटच्या रांगेत बसवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. काँग्रेसने त्यावेळी यावर नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेत्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना सन्मान देण्यासाठी आसन अवस्थेत बदल करण्यात आला होता. आता सलग दुसऱ्या वर्षी राहुल गांधी आणि खरगे स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. तुम्हाला काय वाटतं? हा प्रोटोकॉल विषय आहे की राजकीय नाराजी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.